सर्व स्पर्धकांना नमस्कार. जिओग्राफीमध्ये प्राकृतिक भूगोल जिओमॉर्फॉलॉजी हा विषय बघताना नदी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, सर्वांनाच माहित आहे, बरोबर आहे. नदीमध्ये काय काय विचारतील काय नाही विचारतील काय गॅरंटी नाही, हा पण अत्यंत महत्वाचा. नदीमधलाच काय आहे हा नदीमधला सर्वात महत्वाचा, तर हा नदीमधला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे नदी वळण किंवा नदी विसर्प किंवा नदी नागमोड, ज्याला इंग्रजीत आपण काय म्हणतो रिव्हर मेंढर. तर नागमोड, नदी वळण किंवा नदी विसर्प म्हणजेच काय, याला इंग्रजीत रिव्हर मेंढर असंच का म्हणतात, रिव्हर बेंड का म्हणत नाही ते समजून घेऊया. सोबत रिव्हर मेंढर्स जे आहेत ते नदी नागमोडी आहेत, याची संरचना कशी आहे, कारण त्याचे जे घटक आहेत त्यांना काय नावं दिलेली आहेत ते बघणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया होते कशी ती समजून घेणं महत्वाचं आहे. आणि भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कुठे कुठे होते, कोणत्या भूभागात होते ते पण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे काय कंडिशन्स आहेत याच्या ते पण समजून घेणं आवश्यक आहे. त्या गोष्टी आता आपण समजून घेऊया. मस्तपैकी आहे. बरेच वेळा प्रश्न विचारतात कॉन्सेप्च्युअल आणि मग बाउन्स होते, ते बाउन्स होऊ नये म्हणून एकदम डिटेलमध्ये चलायचं. चला मग, तर पहिल्यांदा आपण बघूया रिव्हर मेंढर नदी विसर्प म्हणजे काय. म्हणजे नदीच्या अनुलंब विस्तारातील जी काही वळणे असतील, द बेंड्स ऑफ लॉन्जिट्युडनल कोर्स ऑफ द रिव्हर म्हणजेच काय, तर नदीचा उगम ओरिजिन ऑफ रिव्हर ते नदीचे मुख जिथे ते मिळते, नदी दुसऱ्या नदीला किंवा समुद्राला जिथे मिळते, या कोर्स मध्ये म्हणजे उगमापासून मुखापर्यंत ज्यामध्ये वळण असतील, इथे वळण पडलेत त्या वळणांना आम्ही काय म्हणतो रिव्हर मेंढर. ती वळण कुठेही असते पण जिथे वळण घेतलं त्याला आम्ही काय म्हणू नदी विसर्प. ऑल बेंड्स ऑफ द रिव्हर्स आर रिव्हर मेंढर्स. सर्व नागमोडी वळणे हे नदी विसर्प आहेत. क्लिअर? ओके, ठीक आहे. आता इंग्रजीत रिव्हर मेंढर का म्हणतात बा, रिव्हर बेंड्स का म्हणत नाही, तर त्याचं असं आहे की बुयुक मेंढर्स म्हणजे ग्रेट मेंढर ही रिव्हर आहे, ही नदी आहे. कुठे आहे? टर्कीमध्ये आहे. याचं ओरिजिन अॅनाटोलियन जे आहे प्लॅटू तिथे आहे. ही अराउंड 615 किलोमीटरची आहे आणि ती कुठे जाऊन मिळते, एजियन सीला जाऊन मिळते. भूमध्य सागरामधला जो किनाऱ्याचा भाग आहे त्याला एजियन सी म्हणतात, तिथे तो आहे. कुठं आहे बघा, आपण बघून घेऊ. हे बघा, ही दिसते ना, ही आहे. याच्या बाजूला ही जी आहे ही तिची छोटी बहीण, छोटी मेंढर. क्लिअर? हे बघा, अशी वळण घेते, एवढी वळण, एवढी नखरेल, हे इकडे पलटते, हे इकडे पलटते. आता तिच्या मागं किती लागा, आणि हे वळण आता इथं लागलं तिच्या मागे, हे इकडे पलटते, मग इकडे पलटार बाई इकडे पलटते आहे ना, त्यामुळे जाऊ दे ना म्हणतो ना आपण, तसं हे ती एवढी वळण घेते म्हणून तिच्या नावावर पडलं मेंढर. क्लिअर? ओके, ठीक आहे. आता आपण समजून घेऊया याची संरचना. तर इन जनरल यू शेप म्हणजे ज्याला अर्धगोलाकार म्हणतो, सेमी सर्क्युलर किंवा गोलाकार, कधी सर्क्युलर पण होते, म्हणजे अशी पण असेल किंवा अशी नियर टू सर्क्युलर अशी पण असेल, बरोबर आहे. इथून कट झालं की मग काय तयार होतं, असा ऑक्सबो लेक, नालाकृती है ना, काय सरोवर ऑक्सबो लेक. ठीक आहे, ते नंतर पाहू. आता ऑक्सबो लेक तो वेगळा टॉपिक. ठीक आहे. आता बघा, ही नदी आहे, हा नदी आहे असं लक्षात घ्यायचं. ही नदी, हा नदीचा प्रवाहाच्या दिशेने आपल्याला बघायचा आहे. प्रवाहाच्या दिशेने बघताना दोन किनारे आहेत है ना. त्यातील नदीचा प्रवाह मुळे जिकडे वळली, अशी इकडे जिकडे वळली, त्यातला हा किनारा जो आहे त्या किनाऱ्याला काय म्हणतो आपण, बाह्य किनारा. काय म्हणतो त्याला आपण, बाह्य किनारा. अशी वळली ना, आता इकडे वळली तर हा आतमध्ये घुसला म्हणून याला आपण म्हणतो आंतर किनारा, इनर बँक. यालाही म्हणू शकतो आपण इनर बँक. आतमध्ये घुसला ना, इनर बँक. क्लिअर? आता हा असा आहे, याला जर बघितलं आपण या प्रवाहाच्या इथून तर हा कसा दिसतो, आंतरवक्र, कॉन्केव आहे ना, कॉन्केव.
मग हा कसा दिसतो, तर बहिर्वक्र, हा बघा असा है ना, बहिर्वक्र हा असा दिसतो. याला हा आउटर बँक आहे, हा ना आउटर बँक आहे. या जो आहे याला आपण म्हणतो नदी कडा. काय म्हणतो याला आपण, नदी कडा, रिव्हर क्लिफ. रिव्हर क्लिफ का, कारण की हा प्रवाह इथे आदळतो, खणवतो, जिथे खणवतो तिथे तीव्र उतार तयार होईल. म्हणजे हे असं तयार होईल बघा. असं जर बघितलं आपण, इकडे प्रवाह येतो तर इथे खोदल्या जातं, इथे इरोजन होतं, खनन होतं, मग खनन होतं तर खोदल्या जाईल, तर हा कसा उंच कडा. म्हणून याला काय म्हणतो आपण, रिव्हर क्लिफ. रिव्हर क्लिफ. ठीक आहे. आता इकडचं खोदलं का बाजूला नेऊन टाकते, बरोबर आहे. इकडे टाकलं तर तिकडे कसा स्लोप होईल, जंटल स्लोप. म्हणून तिथे म्हणतो त्याला काय म्हणतो आपण, है ना, संच काठ. साठवणं, संच काठ किंवा नागमोड दंड, पॉइंट बार. आता हे जे वळतं असं, अशी वळली ना, हे वळली, ह्या इथे नॅरो झालाय. ज्या ठिकाणी दोन असे वळण जवळ जवळ मिळतात, तो जो पॉइंट आहे हा, या पॉइंटला म्हणतो आपण नागमोड मान. काय म्हणतो आपण, नागमोड मान, म्हणजे मेंढर, मेंढर नेक. काय म्हणतो, मेंढर नेक. क्लिअर, क्लिअर, ओके, ठीक आहे. आता आपण बघून घेऊया कशा प्रकारे ती वळते, प्रक्रिया समजून घ्या. बघा, ही आहे सरळ सरळ नदी, आणि सरळ नदीला नखरे सुरू झाले. का झाले, तर ह्या पॉइंटला काहीतरी लोचा झाला, काहीतरी अडथळा आला, काहीतरी गडबड झाली है ना, तिथे गडबड झाली आणि मग ती वळणं सुरू झालं. ठीक आहे. बघा, इकडे हळूहळू ही वळायला लागली. वळायला लागल्यावर काय झालं, इथे तिनं इरोजन केलं. काय केलं, इरोजन. कशामुळे झालं इरोजन, तर लक्षात ठेवा, हायड्रोलिक ऍक्शन. काय झालं, हायड्रोलिक ऍक्शन. पाण्याचा थपेडा त्याच्यावर पडायला लागला, तिथं खोदणं सुरू झालं, खटाक 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 खोदणं सुरू झालं. आता हे इरोजन जबरदस्त व्हायला लागलं, एकदम जबरदस्त व्हायला लागल्यामुळे इथे उंच कडा तयार झाला. आता हे खोदलेलं बघा, इकडचं कुठलं तरी खोदलं असेल ते इथे आणून टाकले ह्या स्ट्रीमने. आहे तसंच इथलं खोदलं तर कुठं नेऊन टाकेल, हे बाजूला दुसऱ्या वळणावर. आता इथे काय करत आहे, इथे काय करत आहे, साचवत आहे. ह्या कॉन्व्हेक्स साइडला काय करत आहे, साचवत आहे. काय, सॅन्ड, ग्रॅव्हल है ना, वाळू, माती, गाळ, सगळं इथे साचवत आहे. आता साचत जिथे आहे तिथे उतार कसा होईल, असा, म्हणजे हे असा उतार होईल. म्हणजे हे अशी चालली आहे रिवर, हा असा उतार होईल, या प्रकारे जंटल उतार. आणि इकडचा उतार कसा आहे, हा असा क्लिप, बरोबर आहे. इथे साचत आहे, इथे डिपॉझिट होत आहे. डिपॉझिट होत असल्यामुळे हा असा उतार तयार होईल. हा उतार कसा तयार झाला, बिकॉज ऑफ द अल्युव्हियल डिपॉझिशन. मंद उतार. उतार कसा आहे, मंद उतार. आता इथे जो आहे याला आपण म्हणतो क्लिप स्लोप साइड. याला काय म्हणतो आपण, क्लिप स्लोप साइड. इथे काय म्हणतो आपण, सरकजन्य घसर उतार, स्लिप ऑफ स्लोप. काय म्हणतो, स्लिप ऑफ स्लोप. क्लिअर, क्लिअर. आता आपण बघून घेऊया की एक्झॅक्ट कोणकोणत्या नद्या नखरे करते, म्हणजे वळण घेते. तर उत्तर त्याचं काय आहे, उत्तर कसं आहे, सर्वच, ऑल रिव्हर्स ऑफ द वर्ल्ड, ऑल टाइप्स ऑफ द रिव्हर्स ऑफ द वर्ल्ड, है ना. कुठल्याही सुपरइम्पोज असो, अँटीसिडंट असो, कुठल्याही रिव्हर असो, काही घेणं देणं नाही. ऑल रिव्हर्स ऑफ द वर्ल्ड आर मेंढर्स. ठीक आहे. कुठे करतात, हे एक महत्वाचं आहे. तो सर्व प्रकारच्या भूप्रदेशात, हॅव्हिंग नो रिलेशन, ऑल सॉर्ट्स ऑफ द टेरेन, सगळ्या टोपोग्राफीवर ते करतात. म्हणजे माउंटनस रेंज बघितलं तिथे दिसेल, डिसेक्टेड अपलँड आहे, विच्छेदित उच्चभूमी तिथे दिसेल, प्लॅटूज आहेत तिथे दिसेल, गाळाचे मैदान आहेत, अल्युव्हियल प्लेन्स तिथेही दिसेल, किनारपट्टीवर तिथे दिसेल. बघा, उत्तर लक्षात घ्या. बरेच वेळा असे गोच्यात घालतात किंवा स्टेटमेंट येतात आणि मग लोचा होतो. कोणत्या नद्या विसर्प करतात, विच रिव्हर्स मेंढर्स, ऑल रिव्हर्स मेंढर्स, वेअर रिव्हर्स मेंढर्स, ऑल टाइप ऑफ टेरेन. कुठेही जिथं वाटलं तिथं,
हे असं वळतात ना आपल्या, इथं जिथं वाटलं तिकडे वळून जातात, मग ऍक्सिडेंट. तसं आहे का? ठीक आहे. चला, आता विसर्पाच्या तीव्रतेवर जे आहे परिणामकारक घटक कोणते बाबा? सर्वात महत्वाचे रिस्पॉन्सिबल फॅक्टर टू इन्फ्लुएन्स द मेंडर्स मॅग्निट्यूड. त्याची तीव्रता वाढवण्यासाठी कोणते कारक घटक आहेत ते महत्वाचं आहे, कारण हे तर सर्वच आहे. तर एक आहे पृष्ठीय उतार, ग्राउंड स्लोप कसा आहे. असा मस्त तीव्र असेल ना उतार, तर ते कसं असे फिरत फिरत जाईन का? तुम्ही आता उतारावरून घसरमपट्टी उतारा बरं, असे जाण का? असे अरे भर्र खाली उतरा. पण जर असा जंटल स्लोप असेल तर चाललं, इकडे वळतो, इकडे जातो, तिकडे जातो, जिकडे जाईन ते तिकडे मी जातो. हो का नाही? बरोबर आहे. सो जंटल स्लोप. भूभागाचे वैशिष्ट्य आहे नेचर ऑफ अ जिओ मटेरियल. कशा प्रकारचा भूपृष्ठ आहे, म्हणजे नदीचा जो पात्र आहे ते कशा प्रकारचा आहे, कोणत्या खडकाने बनलेला आहे. ह्या दोन गोष्टी परिणाम टाकतात कशावर? मेंडर्स मॅग्निट्यूड, तीव्रतेवर. मेंढरवर नाही. तीव्र मेंढर तर सगळीकडेच होते बाबा, वळण तर सगळीकडेच घेते, पण त्याची तीव्रता जर बघायची असेल तर जंटल स्लोप, ग्राउंड स्लोप आहे आणि नेचर ऑफ जिओमेट्री. क्लिअर? ओके. आता बघून घेऊया पर्यावरणीय कोणकोणते घटक आहेत की जे परिणाम करतात. शिलावर्णीय वैशिष्ट्य आहे, लिथॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, कशा प्रकारचे बेस रॉक आहे. स्थलवर्णनात्मक वैशिष्ट्य, टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स, स्लोप कसा आहे, काय आहे ना, सर्वसाधारण उतार, जनरल स्लोप. त्यानंतर व्हेजिटेशन आहे की नाही आहे, म्हणजे वनस्पती खूप आहे त्याला अडवण्यासाठी की मोकळं रान आहे. त्यानंतर वार्षिक पर्जन्य, अॅन्युअल प्रेसिपिटेशन कसं आहे, पाऊस पडतो नाही पडत. त्यानंतर स्ट्रीम डिस्चार्ज, पाणी किती निघतं नदीत. पाऊस तर पडते पण पाणी निघते का नदीतून, ते पण महत्वाचं आहे. नदी विकासाचा कुठला टप्पा आहे, स्टेज ऑफ रिव्हर डेव्हलपमेंट, म्हणजे तो युथफुल स्टेज आहे की मच्युअर स्टेज आहे की सिनाइल स्टेज आहे, कुठला आहे. त्यानंतर क्षरण चक्र, सायकल ऑफ इरोजन कुठला आहे, रिज्युनेशन झालं आहे का झालंय आता संत काय आहे. सो दीज आर द फॅक्टर्स. आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे, राईट. आता आपण बघू आयडियल कंडिशन. त्या कंडिशन बघितल्या ना, बघितल्या. हा, आता आयडियल बघा. इवन सरफेस असेल तर, समान पृष्ठभाग असेल तर, पृष्ठभाग समान असेल तर, अनइवन असेल, हार्ड रॉक, सॉफ्ट रॉक मिक्स असेल, मग गडबड आहे. मग काय धबधबे तयार होऊ शकतात. बरोबर आहे. मंद उतार असेल तर, जंटल स्लोप असेल तर. आता बघा स्लोप बद्दल काही टेक्निकल मॅटर्स आहेत. कसा मंद उतार, लो चॅनल ग्रेडियंट, किती 2 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर पर किलोमीटर, हा असा उतार असेल ना तर पॉसिबिलिटी छान आहे मेंडर्स व्हायची. आणि वक्रता निर्देशांक त्यातला सिनुसिटी इंडेक्स जो आहे तो 1.3 पेक्षा अधिक असेल. परफेक्ट वन असेल ना, काय नाही, स्ट्रेट जाईन. आणि जसा वाढत गेला म्हणजे 1.3 पेक्षा अधिक, तर त्याच्या सिनुसिटी सुरू होऊन जाते, त्याची वक्रता सुरू होऊन जाते. लक्षात आला? तर ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, असं बरेच वेळा प्रश्न विचारतात. ठीक आहे. त्यानंतर गाळाचे संचयन, अॅल्युव्हियल डिपॉझिट्स आहेत का, म्हणजे गाळाचा मैदानी प्रदेश आहेत का, तिथे छान मेंढर्स होतात. त्यानंतर मुबलक नदी विसर्ग आहे का, पाणी भरपूर पाहिजे. पाणी नसेल तर एवढं मोठं पात्र आणि पाणी नाही तर ते हळूहळू पात्र एवढं आणि नदी अशी, त्याला मिसफिट रिव्हर म्हणतात, चालली हळूहळू आहे ना. वनस्पतीचा अभाव असला पाहिजे, अब्सेन्स ऑफ व्हेजिटेशन, खूप मोठे मोठे जंगल नसले पाहिजे. जंगलं असतील तर ते अडसर बनतील आणि त्याच्यामुळे नदी मेंढर घेऊ शकत नाही. तर आयडियल कंडिशन लक्षात आल्या? बिलकुल प्रश्न विचारू शकतात. तीव्रतेसाठी पाहिलाय. आता हे आदर्श स्थिती वळण घेण्याकरिता भारताच्या दृष्टिकोनातून बघा, ह्या सिनुसिटी इंडेक्स बघूया आपण किंवा हा मंद उतार. बघा गोमती रिव्हर, हे बघा गोमती रिव्हर दिसते, ही बघा गोमती रिव्हर आहे ना, गंगेची उपनदी. तर ही गोमती रिव्हर जी आहे तिथे चॅनल ग्रेडियंट 9 सेंटीमीटर पर किलोमीटर. हे बघा आपण म्हटलंय 2 ते 10 मीटर असलं पाहिजे, 2 सेंटीमीटर ते 10 मीटर, 2 सेंटीमीटर ते 10 मीटर. इथे किती आहे? 9 सेंटीमीटर. एकदम जबरदस्त मंद उतार. लखनौ ते सुलतानपूर कुठे आहे? गाळाच्या मैदानात. कुठे आहे? गाळाच्या मैदानात. बरोबर आहे, म्हणजे मॅच्युअर स्टेजला आहे. हे बघ कानपूर येथे दिसते लखनौ आहे ना, लखनौ टू सुलतानपूर. हा, लखनौ टू सुलतान. त्याच्यानंतर बघा गंगा रिव्हर, याचं चॅनल ग्रेडियंट अजूनच कमी, 6 सेंटीमीटर पर किलोमीटर. कुठून कुठे? तर प्रयागराज
है ना. अलाहाबाद प्रयागराज दिसते टू वाराणसी, हा भाग, हा बघा, हा भाग तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, ते मंद उतार आहे, त्याच्यामुळे तिथे भरपूर वळण गंगा नदीने घेतलेली आहे. क्लिअर. ओके. एकदम छोटासा इटुकला पिटुकला आहे, समजला असेल. थोडीशी संरचना लक्षात ठेवा. हे निर्देशांक असं ते विचारू शकतात, आयडियल कंडिशन विचारू शकतात, भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये उदाहरणं विचारू शकतात, तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बाकी तो भाई पढ़ाई करते हो तो है ना, मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.